मित्रांनो नमस्ते. माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. मजेत ना? हसत राहू. 2 दिवसाच्या रेस्ट नंतर मी आज आपल्याला शाळेत आलो. सर्वांनी विचारलं, काळजी घेतली. जास्त काम आज नाही दिलं, पण फ्रायडेला आपल्याला एक सॉंगचं सेटअप करायचं होतं शाळेमध्ये. ते मी केलं. बरं वाटलं की आता मंडेपासून त्याची एक फिनिशिंग प्रॅक्टिस सुरू होणार आहे. 15 ऑगस्ट निमित्त लिटल फ्लावर इंग्लिश मीडियम स्कूल प्रॅक्टिसमध्ये आहेत सर्वजण. आज त्या गाण्याला फिनिशिंग देण्याचं काम केलं, सेटअप रेडी करून ठेवला. सोमवारपासून त्याचं काम सुरू होते. आणि एक अशी गोष्ट की स्कूल ज्यावेळेस भरते त्यावेळेस एक वातावरण वेगळं असतं, आणि स्कूल ज्यावेळेस सुटते त्यावेळेस एक वातावरण वेगळं असतं. जसं पक्षी आपल्या घरट्यात संध्याकाळी जातात, तसंच ही माझी लिटल फ्लावर इंग्लिश मिडियमची मुलं आपल्या आपल्या घरट्याकडे निघाला त्यावेळेस हे घरटं किती सुनं वाटतं तुम्ही बघू शकता. थोडंसं अनुभव आलं. वरनं नेमका ते पोरं सुटले आणि वरनं असं पक्ष्यांचा थावा गेला आणि मला तर त्याचा व्हिडिओ काढता आला. नेक्स्ट टाईम मी नक्की त्यांचा एक व्हिडिओ काढतो त्या टायमाचा. ते त्यांच्या घरट्यात आणि आपले जे विद्यार्थी ते त्यांच्या घरी जाताना एक रान कसं मोकळं असतं त्याचा एक अनुभव आला. तर स्तब्ध थांबलो. 2 दिवस आलो नाही म्हणून आज शाळेमध्ये काय काय घडतंय काय काय घडत नाही अशा गोष्टी घडल्या. छान वाटलं. डिसिप्लिन सगळ्या गोष्टीमध्ये होतं. प्रत्येकजण आपली आपली प्रॅक्टिस करत होता. ते दृश्य ते तुम्हाला नेक्स्ट टाईम दाखवत. तुम्हाला फक्त आता इथला वातावरण मी दाखवतो, बघा. तर हे आहे लिटल फ्लावर्स इंग्लिश मिडियम स्कूल SSC बोर्ड धमाळवाडीचं हे दृश्य. सगळे मुलं घरी गेले आणि इतकी शांतता या ठिकाणी आहे. शाळा बंद व्हायला लागली. करमत नाही. मी मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये देव म्हणजेच आपले शिक्षक आणि भक्त म्हणजे ते विद्यार्थी. तर असं काही त्या गोष्टीचं समीकरण आहे. काही मुलं तुम्हाला मागे दिसतात आहे, ते क्लासला आले. शाळेत घरी जाऊन फ्रेश होऊन परत कराट्याच्या क्लासला येतात, कोण डान्सच्या क्लासला जात आहे, कोण आपल्या कोचिंग क्लासला जात आहे, आणि काही मुलं घरी अभ्यास करतात. तर मित्रांनो, आपल्या मनाला जे बरं वाटेल ते करा. तुमचा अभ्यास कुठं छान होतो कुठं होत नाही हे सर्वांसाठी आहे. ठीक आहे. तर नेक्स्ट टाईम मी तुम्हाला प्रॅक्टिस कशी करतात, 15 ऑगस्ट तयारी कशी करतात, प्रत्येक इव्हेंटची प्रॅक्टिस ह्या शाळेमध्ये होते. स्पोर्ट्सला व्हॅल्यू आहे, कलेला व्हॅल्यू आहे, परत तुमच्या अभ्यासाला व्हॅल्यू आहे. हे काही मुलं दिसतात तुम्हाला, बघा. हां, पळून जातात ते. आणि असलं इथं वातावरण आहे. आणि आमच्या लाडक्या कोमल राजन सरांची मिसेस माझी मुलगी समजते, ते पण मला सासू. जरा तब्येत ठीक नव्हती आणि राजन गेला आणि ती आली. आता मी जातो, त्यांची पोरं मी सांभाळली. चलो हां. ही कोमल सरकीच आहे का नाही. हां. तर सांगायचं तात्पर्य एवढं होतं की प्रत्येक वेळी क्लायमेट चेंज होतं आणि आपण पण चेंज होतो. आता सर्वांना आपल्या आपल्या घरट्यात जाण्याची परमिशन हे वेळ देतं. वेळ पाळा, प्रकृती जपा. वातावरण खराब आहे. कधी पाऊस पडतोय, कधी आजारी पडतात. तर हा आवाज जो होता हा प्रिन्सिपल मॅडमचा होता. खूप छान असा आवाज. त्या आवाजाला ढमाळवाडी हे केलं, ऐकतात त्यांचं. आणि 2 दिवस त्यांनीच मला समजून घेतलं. आणि हा आवाज तुम्ही ऐकला तो आमच्या प्रिन्सिपल मॅडमचा होता. तर इथंच थांबूया, ते फोनवर बोलतो. तर थँक्यू. भेटूया पुढच्या वेळेस.